मला आज आवर्जून सांगायचंय, ज्या विद्यापीठाची मी विद्यार्थिनी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेलं विद्यापीठ आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु मला एक गोष्ट लक्षात येत नाही, ह्या विद्यापीठाचा जेव्हा नामविस्तार करायचा असतो तेव्हा मराठवाड्यामध्ये बळी का जातात? धाराशिव मध्ये पूर्वी तो उस्मानाबाद बळी जातात, दंगल होते, कशासाठी होते हे माझ्यासारख्या तरुण मुलीच्या लक्षात येत नाही. कशासाठी होते हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुणाला खुपत असेल आणि म्हणून मराठवाड्यामध्ये बळी जातात, ही दुःखाची गोष्ट आहे. का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आंबेडकरांचं नाव दिलं का? पण मराठवाड्यामध्येच हे का होतं हा माझा सवाल आहे. परंतु तरी मी ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यासाठी सत्ता घालवली, त्या आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची मी कार्यकर्ता आहे, याचा मला सार्थ अभिमान. त्यांनी सत्ता घालवली त्याच्यासाठी. लोकांचा रिप्लाय होता, लोकांचं जनमत होतं की पवार साहेब तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊ नका, जनता प्रक्षोभक आहे. कोणती जनता? माझा अंडरलाईन आहे, कोणती जनता प्रक्षोभक होती आणि का विरोध होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला? मराठवाड्याचं नाव, मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतंय, हे कोणाला खुपत असेल हो? हे मराठवाड्यात का घडतं हा माझा सवाल आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या तरुणांनी आणि सर्व जातीच्या तरुणांनी ह्या जातीपातीच्या राजकारणातून पुढे जाऊन जे संविधानाला, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, जे छत्रपती शिवरायांना, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र म्हणतो, तसा अभिप्रेत महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघावं लागेल.